सनराइज फ्रॉम अंजनेरी पर्वत. हे अंजनेरी पर्वत आहे. असं म्हणतात की तिथं अंजनी मातेने तप केलेला, त्यानंतर हनुमानांचा जन्म झालेला आहे. ते फुटप्रिंट्स पण आहेत हनुमानाचे, जेव्हा ते लीप घेत होते सूर्याला खायला फळ समजून. तर तिथे म्हणजे आता तलाव झालेला आहे, त्याचं फुटप्रिंटचा शेप आहे. आणि या आता सुरू करेन ट्रेक. तर ट्रेक सुरू करत आहे. थोडं वरती गेल्यावर दिसेल अंजनेरी पर्वत, याच्या समोरच आहे इकडे. तर ट्रेक सुरू आहे आणि सकाळी निघत होतो. निखिलच्या मम्मीनी रिकाम्या हाती तर काय जाऊ दिलेलं नाही, मस्त लाडू बांधून दिलेले आहेत. आता म्हणजे हनुमानाला प्रसाद झालेला आहे. अरे वा, जय श्रीराम. खिंड सुरू होत आहे बहुतेक. And we have our friends. Hi. तर खिंड सुरू झालेली आहे. and we have our friends here. तर ट्रेक इज ऑलमोस्ट हाफ डन. हे जे टोक आहे तिथे मेन मंदिर आहे, जिथे अंजनी मातेने तप केलेला. इथे या झाडांच्या मागे लेक आहे, जे फुटप्रिंट आहे. आणि हे जे मंदिर आहे इंटरेस्टिंग आहे. काल अजितदादांनी खूप छान माहिती दिली, आणि त्यांचे मेहुणे आहेत अभिजित म्हणून. तर त्यांनी अशी माहिती सांगितली की त्यांचे आजोबा, त्यांच्या अंडर पूर्ण अंजनी पर्वत होतं, अंजनेरी पर्वत. आणि कालांतराने कसं ट्रेकिंग वगैरे होत होतं, अपघात होत होते, मग ते फॉरेस्टच्या अंडर गेलं. पण अजून पण पार्शल कंट्रोल आहे त्यांच्याकडे. प्लस त्यांच्या आजोबांनी हे मंदिर बांधलेलं आहे. आणि इथे मस्त बेबी हनुमान आहे, अंजनी माता आहे, अजून एक मूर्ती आहे आणि शिवपिंड आहे. बघा बेबी हनुमान किती क्यूट आहे. जय श्रीराम. So this is the mighty footprint of Lord Hanuman. मी वरती जाऊन दाखवेनच, इथून तुम्हाला नाही समजणार. वरतून गेल्यावर बरोबर समजतं. माझ्या मते हा तळपाय आहे, म्हणजे मागचा भाग आहे, आणि तो पुढचा बोटांचा भाग आहे. एकदा बर्ड्स व्ह्यू मिळालात ना तुम्हाला कळेल. तर हे फुटप्रिंट, लेक, आणि इकडून वर त्या पॉइंटला जायला आहे जागा. तर तिकडे तप केला होता अंजनी मातेने, आणि इकडे जन्मस्थान आहे, गुफा मारुतीचं. तर ही गुफा आहे, तर मारुतीचा जन्म झालेला.
तर हनुमानाचं जन्मस्थान गुफा पहिल्या भागात काही चित्र आहेत. इथे एक छोटेसे देऊळ असल्यासारखं आहे, जागा आहे आत. तर काही चित्रे आहेत. हनुमान, शिव आहे, शिव वाटतात, हातात त्रिशूल आहे. इकडे हनुमान. आणि ही मेन गुफा अंजनी माता. हा मारुतीच असावा. तर अशी ही गुफा आहे. जय श्रीराम. तर खूप छान दर्शन झालं. बराच वेळ होतो इथे. आता वरती चाललेलो आहे जिथे अंजनी माताने तप केलेला आहे. खूप वेगळी एनर्जी आहे इकडे. मन शांत झालेलं आहे. तर काही ना काहीतरी विचार सुरू असतात मनात, कधी शांत नसतं. तर एकदम ब्लँक आहे. इथे थोडेसे मंदिरं आहेत बट प्रायव्हेट वाटत आहेत. तर एकदा जाऊन चेक करतो. जय श्रीराम. तर हे आहे हनुमानाचं पाय. जेव्हा त्यांनी सूर्याला खायला उडी मारत होते, आता ते तर लहान होते, त्यांना काय माहित कोमळ मन त्यांचं. सूर्याला बघितलं, फळ समजून गेले खायला. तर ते मंदिर आहे जिथे आपल्याला दिसलं. तिथून आपण आलो. इथे हे तलाव म्हणजे हनुमानाचा पाय. इकडून खाली गुफा आहे जी आता मगाशी मी दाखवली. आणि वर जिथं अंजनी मातेनं तप केलेलं ते. आणि हा भाई आपल्याला एक भेटलेला, बनारसवरून आलेले आहेत, चालत आलेले आहेत त्र्यंबकचं दर्शन करून. तर हे अंजनी मातेचं मंदिर आहे जिथं त्यांनी तप केला होता. सगळ्यात हायेस्ट पॉइंट ऑफ अंजनेरी पर्वत, कारण इथून दुसऱ्या तर कुठला अजून पॉइंट नाही दिसत आहे. तर हे दिस इज आवर लास्ट डेस्टिनेशन. सो दिस इज द अंजनी माता मंदिर जिथे त्यांनी तप केला होता हनुमानासाठी. आणि खूप छान दर्शन झालं. हो, इथे अंजनी माता विथ बेबी हनुमान, त्यांना कडेवर घेतलेला आहे हनुमानाला. तिथे एक बाल हनुमानाची मूर्ती आहे. यस. आणि इथे म्हणजे अंजनी माताने हनुमानाला कडेवर घेतलेला आहे. आणि इथे सुद्धा गदा ठेवलेली आहे, पादुका आहेत, प्रसन्न वातावरण आहे. जय श्रीराम. किती गोड आहे. तुम्हाला दोन्ही दिसत आहेत. So I made a new friend.
नाश्ता करतोय. हाय हाय हाय. अरे अरे हाय अगो हाय. नको नको हाय. जय श्रीराम. करतो बंद करतो. तर हे असं म्हणतात की अंजनी मातेचा गुहा आहे इथे. तर आमची अशी चर्चा रंगलेली काकांसोबत. ते दादा पण आहेत तिथे. तर कर्नाटकातलं जन्मस्थान खरं आहे काय नाशिक मधलं खरं आहे महाराष्ट्रामधलं? हे महाराष्ट्राचं खरं आहे. राम लक्ष्मण त्यांची भेट झाली इकडं गुफेमध्ये. बरोबर. हा पाय आहे मारुतीचा. मारुतीचा पाय आहे. ते इकडून भेटत गेले असे इकडं बाली सुग्रीत त्यांचं राजे यालाच खेटून पाठीमागे. बरोबर. आणि मला सांगा हा किष्किंदा आणि इथं नाक कापलं लक्ष्मणाने ते पंचवटीमध्ये तपोवनला आहे. ते पण इथून जवळ. इथून एक जागा आहे. मी मागच्या महिन्यातच जाऊन आलोय बाणगंगा म्हणून. तिथं रामानी वाळूचं पिंड एक बसवलेली आहे. तिथल्या साधूंनी काय सांगितलं की वाराणसीला जावा काशीला आणि तिकडनं एक पिंड घेऊन या आणि ती पिंडाची स्थापना इथं करा म्हणून. मग ते राम काय म्हणले की एवढं लांब जायचं आणि परत यायचं त्यापेक्षा मी इथं वाळूची पिंडीची निर्मिती करतो. तेव्हा तर ते बेट होतं मुंबई म्हणजे एकदम शेवटच्या टोकला आहे ते वाळूकेश्वर. तर मला सांगा तो रूट इकडूनच आहे. इकडून असे खाली गेलेले आहेत राम. असे गेले. हा असे आलेले आहेत. चलो जय श्रीराम. जय श्रीराम. आत्ता उतरतोय मी. तर आता इथे एक मला मस्त असं ओमचं चिन्ह दिसलेलं आहे. छोटंसं मंदिर वाटतंय तिथे. तर बघायला पाहिजे काय आहे ते नेमकं. त्र्यंबकेश्वर पण या साईडलाच कुठेतरी आहे. इकडे कुठेतरी त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे या भागात. अभिषेक पूजा अर्चना पूजा अभिषेक पूजा